भारताच्या प्राकृतिक रचनेमधला दुसरा टॉपिक आपण बघतोय उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, द नॉर्दर्न प्लेन्स ऑफ इंडिया। आता याला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश का म्हटलं आहे तर मुख्यतः हिमालय पर्वताच्या नंतर उत्तरेकडे याची म्हणजे हिमालय पर्वत हा आणि हिमालय पर्वताच्या नंतर हा उत्तरेकडचा हा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा उत्तरेकडे आहे, म्हणून त्याला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश असं म्हटलेलं आहे। याला भारतीय गाळाचं मैदान किंवा महामैदान असं देखील म्हटलं जातं। मुख्यतः सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या तीन नद्यांच्या संचयनाने हे गाळाचं मैदान तयार झालं आहे, म्हणून याला सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नदी गाळाचं मैदान असे देखील म्हणतात। हा जो भाग आहे हा सिंधू नदीच्या गाळ संचयनामुळे तयार झाला आहे, हा मधला भाग गंगा नदीच्या गाळ संचयनामुळे तयार झाला आहे आणि हा ब्रह्मपुत्रा नदीच्या गाळ संचयनामुळे तयार झाला आहे, म्हणून याला सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नदीचं मैदान असं देखील म्हटलं जातं। याचा विस्तार सिंधू नदीपासून तर ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत, म्हणजे इकडे सिंधू नदीचा पासून तर ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत, इथं पंजाबच्या भागापासून तर इकडे अरुणाचल प्रदेशपर्यंत, आसामपर्यंत हे मुख्यतः गाळाचं मैदान आहे। राजस्थान, पंजाबपासून तर पूर्वेस आसामपर्यंत। आता याच्यात मैदानामध्ये काही वाळवंटी भाग पण येतो, पण ह्या वाळवंटी भागाचं प्रमाण कमी आहे। बहुतांश भाग हा सुपीक गाळाचा आहे, म्हणून त्याला गाळाचं मैदान हा असं म्हटलेलं आहे। याची लांबी 2400 किमी एवढी आहे, पूर्व पश्चिम, म्हणजे जवळजवळ हिमालयाला समांतर असा हा आहे। याची रुंदी 100 ते 150 किमी आहे, पण रुंदीच्या बाबतीत काय पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत जाते। जसं हिमालय आहे, हिमालय हा पश्चिमेकडे ब्रॉड आहे आणि पूर्वेकडे जाताना तो नॅरो होत जातो। सेम याची रुंदी पश्चिमेकडे ब्रॉड आहे आणि पूर्वेकडे जाताना रुंद होत जाते। याचा अर्थ पंजाब इथं अधिक रुंदीचा असून आसामकडे रुंदी ही कमी होत जाते। हा भारताचा दुसरा मोठा भौगोलिक विभाग आहे, भारताचा दुसरा मोठा भौगोलिक विभाग। आता उत्तर भारतीय मैदानाचं मुख्यतः वर्गीकरण 2 आधारावर केलं जातं। जसं आपण हिमालयाचं बघितलं होतं, हिमालयाचं पण भौगोलिक आधारावर आपण बघितलं होतं, नंतर राजकीय आधारावर बघितलं होतं आणि लोकेशननुसार स्थानावर बघितलं होतं। हे भौगोलिक आधारावर हिमालयाचं मुख्यतः स्वरूपानुसार म्हणजे तो गाळ कसा आहे, जाळाभरडा आहे, त्या गाळाचं नेचर कसं आहे त्याच्यानुसार जाळाभरडा आहे का बारीक आहे, मऊ आहे। जाळाभरडा स्वरूपाचा जर गाळ असेल त्याला भाबर म्हणतात आणि जर बारीक गाळ असेल तर त्याला तराई म्हणतात। तो गाळाच्या कालावधीनुसार, तो गाळ संचयित कधी झालेला आहे त्याच्यानुसार, जर तो गाळ संचयित होऊन खूप मोठा कालावधी झाला असेल त्याला जुना गाळ म्हणतात, भंगार आपण त्याला म्हणूया। आणि जर गाळ अलीकडच्या काळात संचयित झाला असेल त्याला खादर असं म्हणतात, नवा गाळ त्याला म्हणतात। आता राजकीय क प्रदेश निवाय म्हणजे हे जे मैदान आहे ते मैदान कोणत्या प्रदेशात विस्तारलेलं आहे त्याच्यानुसार हे विभाजन। राजस्थानमधला जो विस्तारित प्रदेश आहे त्याला राजस्थानचं मैदान म्हणतात। पुढचं पंजाब हरियाणाचं मैदान, गंगाचं मैदान, गंगा नदी ज्या भागातून वाहते आणि गंगा नदीमुळे गाळ संचयनामुळे जे मैदान तयार झाले ते गंगा नदीचं मैदान, तसंच ब्रह्मपुत्रा नदीचं मैदान, असे हे राजकीय प्रदेशनिहाय मुख्यतः 4 भाग पडतात। आता याच्याविषयी आपल्याला सविस्तर माहिती इथं घ्यायची आहे। आता ह्या पूर्ण याचं 6,77,000 चौरस किमी एवढं क्षेत्रफळ आहे। हिमालयाचं 5,00,000 चौरस किमी एवढं क्षेत्रफळ आहे। मुद्दाम तुम्हाला कंपॅरिझन सांगतोय म्हणजे तुम्हाला लक्षात राहायला सोपं जाईल। याचं 6.77 लाख चौरस किमी एवढं क्षेत्रफळ आहे। हा दुसरा मोठा प्रादेशिक विभाग आहे। पहिला जो आहे ते द्वीपकल्पीय पठार आहे, सर्वात मोठा प्रादेशिक विभाग। त्याचं किती क्षेत्रफळ काय ते आपण बघू। याची निर्मिती कशी झाली आहे, गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या गाळ संचयनामुळे निर्मिती झाली आहे। हा कृषीसाठी उपयुक्त आहे। याच्या गाळातून नद्या उपनद्या तयार झाल्या। नदी अंतर्गत बेट ही रचना तयार झाली, जे माजुली नावाचं बेट आहे आसाममध्ये, आपण ते म्हणूया, ते नदी अंतर्गत बेट आहे। याची निर्मिती तुम्हाला सांगितली मी गाळ संचयनामुळे। काही भूशास्त्रज्ञांच्या मते हा प्रदेश भूसंनतीचा भाग होता, परंतु गाळ संचयनाने भूसंनतीचा भाग भरला जाऊन मैदानी प्रदेशाची निर्मिती झालेली आहे। आता भूसंनती काय ते हिमालयामध्ये तुम्हाला सांगितलं, म्हणजे काय पाणी संचयन असलेला खोलगट भाग, कालांतराने तिथं वेगवेगळ्या प्रदेशावरून गाळ वाहत येतो आणि गाळ वाहत येतो प्रदेश पूर्ण भरला जातो आणि त्यापासून तो गाळ खाली खचतो। अशी जी रचना जिथं असते तो भूसंनतीचा भाग असतो। आणि याच्यात असं म्हटलं आहे की ह्या प्रदेशामध्ये पाण्याचा भाग असतात, कालांतराने तिथं गाळ संचयन झाला आणि हा मैदानाचा भाग तयार झाला। आता भौगोलिक आधारावर जे वर्गीकरण आहे त्यातलं पहिलं आहे भाबर। भाबर कोणत्या बेसवर, मुख्यतः स्वरूपाच्या बेसवर आहे।
म्हणजे जाळा भरडा गाळ आपण त्याला म्हणूया भाबरला. गाळाचं स्वरूप कसं आहे त्याच्यानुसार हा पहिला भाबर. शिवालिक पर्वताच्या पायथ्याशी 8 ते 10 किमी समांतर भाबर गाळाचा प्रदेश आढळतो. शिवालिक पर्वताच्या पायथ्याशी म्हणजे समजा हा हिमालय पर्वत आहे, या हिमालय पर्वतात शिवालिक पर्वत हा सर्वात त्याच्या पायथ्याशी याचा गाळ संचय होतो. हा जाळा भरडा गाळ 8 ते 10 किलोमीटर असा समांतर जाळा भरडा गाळ संचयित होतो. हा जाळा भरडा गाळ सुरुवातीलाच का संचयित असतो? कारण की तो वजन जास्त असल्यामुळे जास्त दूरपर्यंत वाहू नाही शकत, तो पायथ्याशीच संचयित होईल. जाळा भरडा दगडयुक्त गाळ. हे गाळ सच्छिद्र असल्याने येथे पाणी झिरपते व नद्या नाहीशा होतात. एकदम बरोबर. हा गाळ सच्छिद्र आहे, इथं नद्यांचा प्रवाह येतो. नद्यांचा प्रवाह आला की पाणी ह्या भागात खाली झिरपून जातं, त्यामुळे इथं नद्या वरती दिसत नाही. त्यामुळे इथं एक प्रकारे नद्यांचा प्रवाह नाहीसा होतो. इथं नद्यांचा प्रवाह का होतो? नाहीसा होतो. या भागात जर जे पण वृक्ष असतील त्या वृक्ष मुख्यतः तेव्हाच वाढतील की जेव्हा त्यांची जी मुळं असतील ती मुळं काय खोलपर्यंत असतील, मोठे मुळं असतील की दूर खालून त्यांचं पाणी ते घेऊ शकत असतील. म्हणजे हा भाग सुपीक कमी आहे, या भागामध्ये जाळा भरडा गाळ आहे, इथं पाणी खोलवर जातं आहे, त्यामुळे ज्यांची मुळं मोठी आहेत तीच झाडं इथं वाढत असतील. ह्या भागात उपोष्ण वनस्पतींचे प्राबल्य आढळून येतं. उदाहरणार्थ चीर, पाईन, साल हे महत्त्वाचं आहे. आणि कृषीच्या दृष्टीने हा भाग काय सुयोग्य नाही आहे, हे सर्वात महत्त्वाचं. पुढचा तराई. भाबरच्या दक्षिणेला म्हणजे समजा हा हिमालय पर्वताचा भाग आहे, हा तुमचा ग्रेटर, हा मध्य हिमालय, हा शिवालिक हे आहे. याला समांतर तुमचा कोणता? हा पायथ्याशी संचयित झालेला कोणता गाळ? भाबर. या भाबरच्या दक्षिणेला म्हणजे परत पुढे जो बारीक गाळ आहे तो दूरवर लोटला जाईल, याच्याकडे पुढे कोणता गाळ येतो? हा तराई प्रकारचा गाळ. म्हणजे थोडक्यात ही रचना जर आपण ह्या आकृतीमध्ये बघितली, समजा हा शिवालिक पर्वत, याच्या इथं हा भाबर गाळ, भाबर नंतर पुढचा हा बारीक कोणता? तराई गाळ. म्हणजे ज्या इथं नद्या नाहीशा झाल्या आहेत त्या नद्या इथं पुढे जिवंत होतात आणि ह्या भागामध्ये त्या वरती व्हायला सुरुवात करतात. ह्या भागामध्ये काय करतात? ते दलदल तयार करतात. या भागात काय तयार करतात? दलदल. कारण की दलदल काय होईल? बारीक गाळ आणि पाणी हे मिक्स होईल. इथं दलदल का तयार होणार नाही? कारण की जाळा भरडा गाळ आहे, पाणी खाली झिरपून जाईल, त्यामुळे इथं दलदल तयार होते. सर्वात महत्त्वाचा भाग याला म्हणून दलदलीचा प्रदेश असं म्हणतात. तराई प्रदेश शेतीसाठी सुयोग्य आहे. फार महत्त्वाचं. हा प्रदेश काय आहे? शेतीसाठी सुयोग्य आहे. आणि ह्या भागात ही भाग सुपीक असल्यामुळे इथं वनांचं प्रमाण कसं असतं? जास्त असतं. दाट वन इथं आढळतात. इथं दमट वातावरण निर्माण होतं. दमट वातावरण निर्माण झाल्यामुळे इथं डासांचं प्राबल्य अधिक आहे, म्हणून हिवताप जास्त आहे इथं. म्हणून हिवताप निर्मूलन कार्यक्रम इथं मोठ्या प्रमाणात राबवला गेला होता. हे फार महत्त्वाचं आहे. तराईच्या दक्षिणेला भांगर आणि खादर गाळ आढळतो. म्हणजे भांगर आणि खादर हे कालावधीनुसार. हे लक्षात आलं आहे, हे महत्त्वाचे बाब. हे कोणत्या आधारावर दोन वर्गीकरण बघितले आपण? भाबर आणि तराई मुख्यतः स्वरूपानुसार. आता कालावधीनुसार हे दोन. भांगर जुन्या गाळाच्या प्रदेशाला काय म्हणतात? भांगर असं म्हणतात. म्हणजे जो गाळ संचयित होऊन दीर्घ कालावधी झालेला आहे त्या गाळाला भांगर म्हणतात. भांगर दोन नद्यांच्या दरम्यान जमा होणारा गाळवळ आहे. दोन नद्यांच्या दरम्यान म्हणजे दोआब, तो आपण पुढे बघणार आहे. म्हणजे समजा ही एक नदी वाहते आणि ही एक नदी वाहते. म्हणजे समजा ही सिंधू आहे, त्यानंतर ही सतलज आहे. समजा या दोन नद्यांच्या याच्या दरम्यान जो गाळ संचयन झाला, हा जो मधला भाग आहे तो दोआब आहे, यांच्या दरम्यान हा मुख्यतः गाळ संचयित होतो असं याचं म्हणणं आहे. त्याला भांगर, जुना गाळ म्हणतात त्याला. बंगालमधील गंगा नदी क्षेत्रात तयार झालेला गाळाचा प्रदेश यात लॅटराईट प्रकारच्या मृदेचा भाग येतो. दुसरा भाग गंगा यमुना नदीच्या दरम्यान तयार झालेल्या गाळाचा प्रदेश यात भूर असे देखील म्हटलं जातं. भूर प्रकारच्या गाळ मृदेत कंकरयुक्त वाळूचा प्रदेश आहे. ज्या भागात जलसिंचनाचे प्रमाण अधिक आहे तिथे पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. जमिनी क्षारयुक्त होतात, त्याच रेह किंवा कल्लर असे म्हणतात. काय? ज्या भागामध्ये जलसिंचनाचं प्रमाण अधिक आहे तेथे पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही, तिथे क्षारयुक्त जमिनी तयार होतात, त्यास रेह कल्लर म्हणतात. आता तुम्हाला काय की मोठ्या प्रमाणात खतांचा वापर, मोठ्या प्रमाणात जलसिंचनचा वापर, त्यामुळे त्या जमीन टणक झाल्या, त्यामुळे निचरा व्यवस्था व्यवस्थित झाली नाही,
त्यामुळे काय झालं, तिथं पाणी साचलं, त्या जमीन क्षारयुक्त झाल्या आणि मुख्यतः ह्या पश्चिम आपलं पंजाब हरियाणाच्या भागात या अशा प्रकारच्या जमीन जास्त आहे. भांगर तुलनेने कमी सुपीक असतो. उत्तर भारतीय मैदानात अधिक भाग भांगरने व्यापलेला आहे, कारण की उत्तर भारतीय मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात नद्या वाहतात आणि दोन नद्यांच्या दरम्यान गाळाचं संचयन होतं आणि हा जुना गाळ संचित होत राहतो आणि त्याला भांगर असं म्हणतात. त्यामुळे उत्तर भारतीय मैदानामध्ये भांगरचं प्रमाण जास्त आहे. हा एक याच्यात भांगरनंतर पहिले आपण खादर बघू, मग त्या आकृतीवर जाऊ. मैदानी प्रदेशात जो नवा गाळ संचित होतो त्याला खादर म्हणतात. मैदानी प्रदेशात जो नवा गाळ संचित होतो त्याला खादर असं म्हणतात. नदीपुरामुळे नव्या गाळाचं संचन इथं होत असतं. उत्तर प्रदेश व त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये नव्या गाळास खादर म्हणतात. पंजाबमध्ये त्यास बेट असं म्हणतात. फार महत्त्वाचं आहे. आणि या खादर प्रदेशाचा विस्तारित भाग म्हणजे त्रिभुज प्रदेश. आता काय कसं ते बघा. हा शिवालिक पर्वत, त्याच्या पायथ्याशी तुमचा काय हा भाबर, त्याच्यानंतर पुढे काय तराई, त्यानंतर काय भांगर आणि खादर. या खादरचाच पुढे विस्तारित भाग म्हणजे कोणता तुमचा त्रिभुज प्रदेश. अतिशय सुपीक जमीन. ही रचना फार महत्त्वाची आहे, याच्यावर प्रश्न येतात. आणि हा कसं काय संचित झाला याचं लॉजिक तुम्हाला लक्षात घ्या. म्हणजे इथं अधिक जाडा बरडा गाळ, त्याच्या तुलनेने हा कमी याच्यात. पुढे ह्या दोन नद्यांच्या दरम्यान तयार होणारा दोआब जो मुख्यतः उत्तर भारतीय मैदानामध्ये जास्त आहे आणि त्याच्या पुढे गेलं की खादर येईल, कारण की नवीन गाळाचं संचयन पुढे जास्त होईल आणि लगेच पुढे त्रिभुज प्रदेश राहील. त्याचा विस्तारित भाग आपण त्याला म्हणू. म्हणजे खादरचा पुढचा विस्तारित भाग हा त्रिभुज प्रदेश. स्थानिकरित्या यास धाया असं देखील म्हणतात. हा प्रदेश शेतीसाठी योग्य असतो. म्हणजे त्रिभुज प्रदेश जो आहे तो शेतीसाठी फार सुयोग्य असतो. म्हणजे याचा विस्तारित भाग काय त्रिभुज प्रदेश. या प्रदेशात कंकरयुक्त कॅल्शियमचे अवशेष आढळत नाही. हा विस्तृत शेतीसाठी सुयोग्य प्रदेश आहे खादर, म्हणजे भांगरच्या तुलनेत. स्थानिक आणि खादर हे फार सुपीक आहेत. तराई प्रदेशामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त असतं इतर ह्या चारही याच्यापेक्षा. आणि तराई प्रदेश हा शेतीसाठी सर्वात सुपीक आहे सर्वांमध्ये. हे झाले गाळाच्या स्वरूपानुसार आणि कालावधीनुसार प्रकार. आता राजकीय आधारावर हा महत्त्वाचा आहे. आता जो मुख्यतः समजा हा भारत आहे आपला, भारतामध्ये पंजाब हरियाणाचं मैदान म्हणजे हा इकडचा भाग पंजाब हरियाणाचं मैदान. ह्या पंजाब हरियाणाच्या मैदानामध्ये काय सतलज, बियास, रावी या नद्यांच्या गाढ संचयनामुळे तयार झालेलं जे मैदान आहे त्याला पंजाब हरियाणाचं मैदान असं म्हणतात. याचा जो इकडे पाकिस्तानकडचा जो भाग आहे हा वाळवंटी स्वरूपाचा आहे आणि इकडे भारताकडचा जो भाग आहे तो या नद्यांच्यामुळे तयार झालेला सुपीक स्वरूपाचा भाग आहे. याच्यात बघा या मैदानातील मुख्य भाग गाळाचा असून पश्चिमेकडील थोडा भाग पाकिस्तानकडचा हा वाळवंटी आहे. या मैदानाचं क्षेत्रफळ 1.75 लाख चौरस किमी आहे. याचं लांबी वगैरे एवढं काही डिटेल लक्षात ठेवण्याची गरज नाही. फक्त याचं एक लक्षात ठेवा की ह्या मैदानाचा जो पश्चिमेकडचा भाग आहे तो वाळवंटी स्वरूपाचा आहे आणि इकडे भारताकडचा पूर्वेकडचा जो भाग आहे तो सुपीक स्वरूपाचा आहे. हे पंजाब हरियाणाचं मैदान. इकडे पाकिस्तान आहे, हा पश्चिमकडचा भाग, हा इकडे पूर्वेकडे दिल्ली अरवली पर्वतरांगा, दक्षिणेकडे इकडे राजस्थानचं वाळवंट आहे, उत्तरेला तुमचं शिवालिक पर्वतरांग आहे, हा त्याचं, आणि इथं मध्ये पंजाब हरियाणा प्रदेश आहे. आता पंजाब हरियाणामध्ये तुम्हाला जे सांगितलं की दोन नद्यांच्या दरम्यान मुख्यतः हे दोआब आढळत आहे, हे फार महत्त्वाचं आहे. पंजाब हरियाणामध्ये मुख्यतः भांगर अथवा जुना गाळ आढळतो. दोन नद्यांच्या दरम्यान भांगर किंवा जुना गाळ संचित होतो. पंजाबमध्ये अतिजल सिंचनामुळे क्षारयुक्त जमीन वाढलेली आहे. पंजाबमधील नवीन गाळाच्या भागास बेट असं म्हणतात. आता दोन नद्यांच्या दरम्यान कसा भाग तयार झाला आहे पुढची आकृतीमध्ये डिटेल दिलं आहे, ते तो आकृतीवरून लक्षात येईल. ही बघा ही आकृती म्हणजे सिंधू नदी, इकडे झेलम नदी, ही रावी नदी, रावीनंतर इकडे बियास, नंतर सतलज, हा दोन नद्यांच्या दरम्यान तयार झालेला हा दोआबचा भाग, हा दोआबचा भाग बिस्त दोआब, बियास आणि सतलज. म्हणजे कोणतं? बियास ही नदी आणि सतलज याच्या दरम्यान हा बिस्त दोआब.
बारी दोआब, बियास आणि रावी. बियास आणि रावी कोणता? बारी दोआब. रचना दोआब, रावी आणि चिनाब. रावी आणि चिनाब कोणता दोआब? रचना दोआब. म्हणजे दोन नद्यांच्या दरम्यानचा जो भाग आहे त्याला दोआब म्हणतात. आणि त्या दोआबमध्ये काय होतं? गाळाचं संचयन होतं. मुख्यतः त्या भागात जुना गाळ संचित होतो. जुना गाळ का अधिक संचित होतो त्याचं कारण मी लक्षात घ्या. या भागामध्ये या नद्या मुख्य प्रवाह जो आहे नद्यांचा तो वाहत राहतो. इथं नवीन गाळ असतो मुख्य प्रवाहामध्ये आणि आजूबाजूला काही कालांतराने ते गाळ आजूबाजूला टाकतात, काठावर सरकवतात. आणि या काठावरचा गाळ काही जेव्हा नद्यांना पूर येतो तेव्हा अजून तो दूर फेकला जातो आणि तो दीर्घ कालावधीसाठी असा इथं संचित होतो. म्हणून तिला जुना गाळ संचित होतो. त्याला मुख्यतः भांगर असं म्हणतात. दोन दोआबच्या दरम्यान तो गाळ असतो आणि हे दोआब आपल्यासाठी फार महत्त्वाचे. छाज दोआब, चिनाब आणि झेलम. सिंध सागर, सिंध आणि झेलम त्यांच्या नावावरून लक्षात घ्या. बघा, बिस्त, बियास आणि सतलज. बिस्तवरून आपल्या लक्षात येईल बियास आणि सतलज. बारी, बियास आणि रावी. रचना, रावी आणि चिनाब. छाज दोआब हाच फक्त थोडा वेगळा कन्सेप्ट दिसतो. चिनाब आणि झेलम. सिंध सागर, सिंध आणि झेलम यांच्या जोड्या नावामध्ये प्रश्न येतात. दोआबची नावं असतात आणि दोन नद्या असतात. आपल्याला लक्षात आलं ही कन्सेप्ट कशाच्या संदर्भात आहे? सिंधुवतीच्या उपनद्यांमध्ये दोआब ते आपण इथं बघितले. आता हा महत्त्वाचा भाग आहे. शिवालिक पर्वताच्या पायथ्याशी निर्माण होणाऱ्या ऋतुकालीन प्रवाह. होय, हा ऋतुकालीन प्रवाह नद्या प्रवाहांना छोस असं म्हणतात. अतिपर्जन्यामुळे ह्या प्रवाहांना पूर येतो. म्हणजे काय येतं? बहुतांशदा पर्जन्याचं प्रमाण अधिक झाल्यामुळे काही भागामध्ये ऋतुकालीन प्रवाह, बारमाही प्रवाह नाही येते. असे ऋतुकालीन काही प्रवाह, उदाहरणार्थ आपल्याकडे सुद्धा काही नाले वगैरे असतात ते फक्त पावसाळ्यातच आपल्याला दिसतात. बाकीच्या ऋतूमध्ये ते आपल्याला आढळत नाही. मग हे जे ऋतुकालीन प्रवाह आहे त्यांना छोस असं म्हटलं जातं. नंतर हरियाणामधील हिस्सार जिल्ह्यात वाळवंटी प्रदेश आहे. हा प्रदेश राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात विलीन झाला आहे. म्हणजे आपण जे बघितलं होतं की मुख्यतः समजा हा पंजाब हरियाणाचा भाग आहे. पंजाब हरियाणाच्या भागात काही पाकिस्तानचा, हा इथं पाकिस्तान आहे, याच्याशी जवळ असणारा जो भाग आहे हा वाळवंटी भाग आहे. आणि इकडे पुढे तो राजस्थानमध्ये विलीन होतोय आणि इकडे हा दोआबचा भाग आहे. अशा प्रकारची ही रचना याच्यात आहे. 2 नंबर राजस्थानचं मैदान. आता राजस्थानचं मैदान मुख्यतः वाळवंटी स्वरूपाचा भाग आहे. आता वाळवंटी स्वरूपाचा का भाग आहे याचं कारण इथं दिलेलं आहे की राजस्थानमध्ये अरोली पर्वत आहे. हा अरोली पर्वत नैऋत्य मान्सून वाऱ्यांना समांतर आहे. म्हणजे अरोली पर्वत अशा स्वरूपाची रचना आहे, उत्तर दक्षिण स्वरूपाची. आणि हे नैऋत्य मान्सून वारे याला समांतर जातात. असे समांतर गेल्यामुळे काय होतं? या वाऱ्यांना आडसर होत नाही, त्यामुळे तर पर्जन्य पडत नाही. पर्जन्य न पडल्यामुळे कमी पाऊस असल्यामुळे तर वाळवंटी प्रदेश तयार झाला. म्हणून राजस्थानचं मैदान हे वाळवंटी स्वरूपाचं. यात 2 भाग आहे फक्त, वाळवंटी आणि निम वाळवंटी किंवा त्याला अर्धशुष्क. राजस्थानचा जो आहे म्हणजे राजस्थानच्या पश्चिमेकडचा जो भाग आहे पाकिस्तान जवळचा तो वाळवंटी आहे. आणि इकडे भारताकडचा अरोली पर्वताच्या पश्चिमेकडचा भाग वाळवंटी स्वरूपाचा आणि अरोली पर्वताच्या इकडे भारताकडचा भाग हा निम वाळवंटी स्वरूपाचा. अरोली पर्वताच्या पश्चिमेकडे वाळवंटी, अरोली पर्वताच्या पूर्वेकडे निम वाळवंटी. असे अरोली पर्वतामुळे राजस्थानच्या मैदानाचे 2 भाग झाले. राजस्थानचा वाळवंटी प्रदेश म्हणजे भारतातील सर्वात मोठं वाळवंट तिथं आहे राजस्थानच्या ह्याच्यात. आता भारतातील सर्वात मोठं वाळवंट कोणतं? तर आपल्याला थरचं वाळवंट माहिती आहे. भारतीय वाळवंटापैकी 2/3 भाग राजस्थानमध्ये आहे व 1/3 भाग हरियाणा पंजाबमध्ये आहे. तुम्हाला जे सांगितलं मी, हरियाणा पंजाबचा काही भाग जो आहे म्हणजे पश्चिमेकडचा भाग पाकिस्तानच्या जवळचा वाळवंटी स्वरूपाचा आहे तो राजस्थानमध्ये विलीन झालेला आहे. आणि त्याच्यात 2/3 भाग हा राजस्थानमध्ये व 1/3 भाग पंजाब हरियाणामध्ये आहे. वाळवंटाचे एकूण क्षेत्रफळ 2 लाख चौरस किमी असून भारतात 1.75 लाख चौरस किमी आहे. आणि या 1.75 लाख चौरस किमीपैकी 2/3 भाग हा राजस्थानमध्ये आणि 1/3 भाग हा कुठे आहे? पंजाब हरियाणा
गुजरातमध्ये आहे, कच्छच्या भागात वगैरे तिकडे गुजरातमध्ये. या वाळवंटाला लवण सागर किंवा मिठाचा समुद्र असं देखील म्हणतात. असं का म्हणतात? कारण की अधिक तापमानामुळे तिथं असणाऱ्या पाण्याचं काय झालं, क्षारात रूपांतर झालं, म्हणून त्याला मिठाचा समुद्र किंवा लवण सागर असं म्हणतात. अरोली पर्वताच्या पश्चिमेकडचा भाग हा वाळवंटी आहे, तुम्हाला आता जे सांगितलं. मग ह्या वाळवंटी भागात लहान लहान टेकड्या संचित झाल्या. वाऱ्याच्या कार्यामुळे काय होतं, वाळू एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी वाहून जाते, पण लहान लहान टेकड्या तिथे संचित होतात. त्यांना थ्रियन असं म्हणतात. त्या लहान टेकड्यांना काय म्हटलं जातं, थ्रियन असं म्हटलं जातं. राजस्थान वाळवंटी प्रदेशात नद्यांचे प्रवाह लुप्त होतात, त्यांना उदाहरणार्थ लुनी नदी. राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात नद्यांचे प्रवाह काय होतात, लुप्त होतात, उदाहरणार्थ लुनी नदी. राजस्थानमधील जैसलमेर, बारमेर, बिकानेर येथे चून खडक व वालोबाष्प खडक मोठ्या प्रमाणात आढळतात. या प्रदेशात विषम हवामान, विरळ लोकसंख्या, काटेरी वने आढळतात. या प्रदेशात काय, विषम हवामान, विरळ लोकसंख्या व काटेरी वने आढळत असतात. हे सर्वात महत्त्वाच्या बाबी या राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशाच्या बाबतीत लक्षात ठेवा. नीम वाळवंटी प्रदेश हा इथं ही मॅप फार महत्त्वाचा आहे. हे बघा, हा पंजाब हरियाणाचा भाग आहे. या पंजाब हरियाणाच्या भागामध्ये मुख्यतः हा हिस्सारचा भाग आहे वाळवंटी स्वरूपाचा, आणि इकडे हा सुपीक मैदानाचा भाग आहे. पंजाब हरियाणाच्या मैदानाचे हे दोन भाग, हा वाळवंटी आणि सुपीक मैदान. आणि हा तुमचा राजस्थानचा भाग, हा एवढा इकडचा राजस्थानचा भाग. ह्या राजस्थानमध्ये हा अरोली पर्वत, हा पश्चिमेकडचा वाळवंटी प्रदेश, पूर्वेकडचा नीम वाळवंटी प्रदेश. आता या वाळवंटी प्रदेशामध्ये काही लहान लहान टेकड्या आढळतात, त्यांना थ्रियन म्हणतात. थ्रियन म्हणजे काय, वाळूच्या संचलनामुळे तयार झालेल्या टेकड्या. आता पूर्वेकडचा भाग म्हणजे नीम वाळवंटी, म्हणजे राजस्थानमधला सुपीक प्रदेश याच्यापेक्षा. मग ह्या नीम वाळवंटी प्रदेशात काय, पूर्वेकडील भागात पाण्याची सुविधा, झरे, कालवे उपलब्ध झाल्याने सुपीक जमीन तयार होऊन शेती उत्पन्न घेतले जाते. येथील सुपीक जमिनीला रोही म्हणतात. हा प्रश्न आला आहे राज्यसेवेला. येथील सुपीक जमिनीला काय म्हणतात, रोही असं म्हणतात. नीम वाळवंटी भागात खाऱ्या पाण्याची सरोवरे आढळतात, उदाहरणार्थ सांबर, दिंडवाना, पंचमुद्रा. सांबर हे भारतातील सर्वात मोठे भू अंतर्गत सरोवर आहे. ही सरोवर लक्षात ठेवा. राजस्थानमध्ये ही खाऱ्या पाण्याची सरोवर इथं निर्माण झाली आहे, म्हणजे क्षारयुक्त सरोवर आहे. याच्यात तापमान हा मेन फॅक्टर आहे, आणि पाण्याचं कमतरता, गोड्या पाण्याची कमतरता हा एक मोठा फॅक्टर आहे. या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागाला शेखावती प्रदेश. शेखावती प्रदेश हा जसा आपल्या महाराष्ट्रात प्राकृतिक रचना आहे, महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने किती भाग पडतात, 3. कोणकोणते, कोकण, सह्याद्री आणि महाराष्ट्राचं पठार. तसं राजस्थानमध्ये शेखावती प्रदेश हा एक प्राकृतिक रचनेचा भाग आहे, जो ह्या प्रदेशाच्या उत्तरेकडचा आहे, शेखावती प्रदेश. यामध्ये मिठाची सरोवरे, उदाहरणार्थ देगना ही मिठाची सरोवरे आढळतात. हे राजस्थानच्या मैदानाबद्दल महत्त्वाच्या बाबी. आता पुढचं गंगा मैदान. आता गंगा मैदान काय की गंगा नदीच्या प्रवाह ज्या ज्या भागातून आहे, म्हणजे गंगा नदी उत्तराखंडमध्ये गंगोत्रीत उगम पावते. उत्तराखंड हा मुख्यतः डोंगराळ भाग आहे, त्यामुळे गंगा नदीमुळे तिथं उत्तराखंडामध्ये गाळाचं संचयन होत नाही. गाळाचं संचयन व्हायला सुरुवात उत्तर प्रदेशमध्ये होते. मग उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या 4 राज्यांमध्ये गंगा मैदान तयार झालं आहे. आणि ह्या गंगा मैदानात मुख्यतः बघा याच्यात दिले उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल ह्या राज्यात हे 3 प्रकार पडतात गंगा मैदानाचे. उच्च गंगा मैदान म्हणजे गंगा नदीच्या उगमाकडील भाग, मग याच्यात मुख्यतः उत्तर प्रदेशचाच भाग येतो. उगमाकडील म्हणजे उत्तराखंडनंतर उत्तर प्रदेशचा भाग येतो. म्हणजे गंगा नदी अशा प्रकारे उत्तराखंडवर उगम पावते आणि अशी उत्तर प्रदेशमधून वाहत पश्चिम बंगाल वगैरे आपलं बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल असे जातात. गंगा मैदानाचा पश्चिम भाग उत्तर प्रदेशमध्ये समाविष्ट आहे. त्याचं क्षेत्रफळ 1,49,000 चौरस किमी आहे. गंगा व यमुना नदीच्या गाळ संचलनामुळे तो तयार झाला आहे. पश्चिमेकडील भागास रोहिलखंड मैदान तर पूर्वेकडील भागास अवध मैदान म्हणतात. म्हणजे जे उच्च गंगा मैदान आहे उत्तर प्रदेशमधले त्याचे 2 भाग आहे. म्हणजे समजा हे उच्च गंगा मैदान आहे, याचे 2 भाग. याच्या पश्चिमेकडच्या भागाला रोहिलखंड, आणि ते बी उत्तर प्रदेशमधलं कोणतं, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व नाही, म्हणजे पूर्ण उत्तर प्रदेश नाही. रोहिलखंड आणि पूर्व भागास अवध मैदान, आपण मॅपमध्ये बघू ते असं म्हणतात.
मध्य गंगा मैदान पूर्व उत्तर प्रदेश व उत्तर बिहार। बघा हा उत्तराखंड आहे, हा उत्तराखंड, नंतर इथं खाली नदी उतरते उत्तर प्रदेशमध्ये जाते, इथं खाली तुमचं बिहार आहे, याला जॉईंट असं बिहार आहे, हे बिहार, बिहार नंतर इथं झारखंड आहे आणि इकडे पुढे काय आहे पश्चिम बंगाल आहे। ही जी नदी आहे याचे दोन भाग आहे, हा जो उत्तर प्रदेशचा भाग आहे हा पूर्व आपलं इकडचा पश्चिम उत्तर प्रदेश, याचे दोन भाग रोहिलखंड आणि अवधचं मैदान, आणि हा पूर्व उत्तर प्रदेश, हे उच्च गंगा मैदान, हे मध्य गंगा मैदान, ह्याच्यामध्ये पूर्व उत्तर प्रदेश आणि उत्तर बिहार म्हणजे हा एवढा भाग येतो, पूर्व उत्तर प्रदेश आणि उत्तर बिहारचा समाविष्ट होतो। 1.44 लाख चौरस किमी एवढं क्षेत्रफळ आहे। कोसी नदीमुळे बिहारमध्ये पूरप्रवण स्थिती निर्माण झाली। कोसी नदीमध्ये, कोसी नदीला बिहारचं काय म्हणतात, दुःखाश्रू म्हणतात, फार महत्त्वाचं आहे। कोसी, शोन, घागरा या नद्या इथून वाहतात। मध्य गंगा मैदानी प्रदेशात अपरिपक्व गाळाची मृदा आढळते। या प्रदेशात जलनिस्सारण व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे क्षाराचं प्रमाण अधिक झाले आहे आणि जमीन नापीक झाली आहे। या मृदेत नायट्रोजनची कमतरता आहे, सर्वात महत्त्वाचं, या मृदेत नायट्रोजनची कमतरता आहे। आणि शेवटचं निम्न गंगा मैदान, म्हणजे गंगा मैदानचे तीन भाग आहे, उच्च, मध्यम आणि निम्न। निम्न गंगा मैदानमध्ये काय येईल मग आता, बिहारचा उरलेला भाग म्हणजे कोणतं, दक्षिण बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश होतो। पश्चिम बंगालमध्ये त्रिभुज प्रदेश आहे सुंदरबनचा, तो तिथं महत्त्वाचा आहे। या त्रिभुज प्रदेश सुंदरबनचा हा भारतातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे। या प्रदेशात आर्द्र पानझडी वने आढळतात, दाट व उंच वन आढळतात, यांना केन ब्रेक्स असं म्हणतात। पश्चिम बंगालमधील जलपैगुडी व दार्जिलिंग जिल्हा कमी उंचीचा प्रदेश तयार झालेला आहे, त्याला दुवार असं म्हणतात। ही काही स्थानिक नावं आहे, याच्यावर प्रश्न येतात राज्यसभेला किंवा UPSCला, ही महत्त्वाचं आहे। इथं सुंदरी प्रकारची वनं आढळतात। निम्न गंगा मैदानात जांभी गाळाची मृदा आढळते, जांभ्या मृदेत ह्युमसचा अभाव असून गाळाच्यामध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असते। निम्न गंगा मैदानाचा काही भाग छोटा नागपूरच्या पठारात देखील समाविष्ट आहे। या मैदानाला रारह मैदान, उदाहरणार्थ झारखंडच्या भागात हे आपण म्हणू शकतो, त्याला रारह मैदान तिथं हे आढळत असतं। दामोदर, सुवर्णरेखा ह्या रारह मैदानावर वाहणाऱ्या महत्त्वपूर्ण नद्या आहेत। उत्तर भारतातील मैदानाचे सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या मैदानाने व्यापलेलं आहे, गंगा मैदानाने व्यापलेलं आहे। म्हणजे राजस्थानचं मैदान, गंगा मैदान आणि नंतर काय ब्रह्मपुत्रा नदीचं मैदान, याच्यात सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणतं, गंगा मैदानाने व्यापलेलं आहे। याच्यात दाट लोकसंख्या, रेल्वेचं जाळं, कृषीसाठी पोषक वातावरण, यामुळे इथं लोकसंख्या अधिक आढळते, दाट लोकसंख्या आढळते। गंगा नदीच्या वहन व खनन कार्यामुळे लहान खळगे तयार झाले, म्हणजे एखादी नदी जेव्हा वाहते पृष्ठभागावरून तेव्हा तिथं झीज करते आणि लहान खळगे तयार करते। हे जे लहान खळगे आहेत त्यांना बिहारमध्ये जल्ला किंवा ताल म्हणतात, स्थानिक नाव आहे। या लहान खळग्यात जर पाणी भरलं तर त्याला पश्चिम बंगालमध्ये बिल म्हणतात। भरपूर ठिकाणी असे लहान लहान खळगे असतात नद्यांचे, ते पाणी सुकून जातं त्यामुळे लहान खळगे जिवंत राहतात, काही ठिकाणी तिथून पाणी वाहतात लोक। हे बघा, हे महत्त्वाचं आहे, ही आकृती आपल्यासाठी। हा तुमचं पहिला पंजाब व हरियाणाचं मैदान, हे राजस्थानचं मैदान, हे गंगा मैदान आहे। इथून पूर्ण हे सर्व, हे उच्च गंगा मैदान, हे मध्य गंगा मैदान, हे निम्न गंगा मैदान, बरोबर। आणि हे ब्रह्मपुत्रा नदीचं मैदान, म्हणजे आसाम, अरुणाचल प्रदेशचा काही भाग, ब्रह्मपुत्राचं मैदान। हा मॅप फार महत्त्वाचा आहे आपल्याला, आपल्या पुस्तकामध्ये दिला आहे हा डिटेल। आसामचं मैदान, याला ब्रह्मपुत्रा मैदान असं देखील म्हणतात। याला ब्रह्मपुत्रा म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीच्या गाढ संचयनामुळे तयार झालेलं हे मैदान, याला ब्रह्मपुत्रा मैदान म्हणतात। याचं क्षेत्रफळ 56,000 चौरस किमी आहे। आसाम मैदान नदीच्या वृद्ध अवस्थेतील टप्पा आहे, म्हणजे नदी
जेव्हा तुमची ब्रह्मपुत्रा नदी आहे, ही ब्रह्मपुत्रा नदी नंतर बंगालच्या उपसागरात पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करते, बांगलादेशात प्रवेश करते, नंतर बंगालच्या उपसागराला मिळते, शेवटच्या अवस्थेतलं येते, म्हणून त्याला रुद्ध अवस्थेतलं मैदान म्हणतं आहे। या मैदानाच्या आजूबाजूला पर्वत टेकड्यांची भौगोलिक रचना आहे। आपण बघितलंय ब्रह्मपुत्रा नदीच्या भागाच्या आजूबाजूला भरपूर टेकड्या आहेत, अबोर, मिश्मी वगैरे आपण बघितले, बरेल, मिकीर, नागा, गारो, खासी, जयंतिया ह्या पूर्वांचलमधल्या मोठ्या टेकड्या आहेत। माजुली ही नदी अंतर्गत भारतातील सर्वात मोठं बेट आसाममध्ये, म्हणजे आसाममध्ये ही नदी वाटे, या नदीमध्ये हे मोठं बेट आहे माजुली नावाचं। आसाममध्ये पूर मैदान, नालाकृती हे ठीक आहे, शरण या कार्यामुळे दिवसेंदिवस या मैदानाची झीज होत चालली ऑब्विसली। आसामचं मैदान जगातील जैवविविधतेने संपन्न असलेलं मैदान आहे। इथं उष्णकटिबंधीय वर्षावने, नंतर पानझडी वने, गवताळ प्रदेश, दलदलीचा प्रदेश, सुंदरी वने इत्यादी आढळतात। हे सर्वात महत्त्वाचं बाबी लक्षात ठेवा। आपण जे उत्तर भारतीय मैदान आहे, उत्तर भारतीय मैदानाचे किती भाग बघितले? 2, भौगोलिक रचनेनुसार आणि राजकीय आधारावर। भौगोलिक रचनेवर कोणते भाग बघितले आपण? स्वरूपानुसार कोणते? भाबर आणि खादर, आणि इकडे भाबर आणि तराई, आणि कालानुसार भांगर आणि खादर, आणि इकडे याच्यावर पंजाब हरियाणाचं मैदान, राजस्थानचं मैदान, नंतर गंगा मैदानचे उच्च, मध्यम, निम्न, आणि आसाम मैदान किंवा ब्रह्मपुत्रा नदीचं मैदान। प्रत्येकाचं वैशिष्ट्य आपल्याला माहिती पाहिजे। आता पुढचा टॉपिक द्वीपकल्पीय पठार आपण सुरू करूया। त्याला बोलून घेऊ। किती वेळ झाला बघा बरं।